हरिहरगडला ट्रेकिंगला गेलो आणि एवढं थरारक अनुभव भेटवण्याची मला कल्पना सुद्धा नव्हती। नमस्कार मंडळी, मी आई पवन नाशिकच्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज हरिहर किल्ल्यावर घेऊन जाणार होते नाशिकचे बालाभाऊ। पहिली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी आणि त्यासोबत गोड रबडी खाऊन निघालो। पावसाचा अंदाज पाहून आम्ही फोर व्हीलर नेण्याचा निर्णय घेतला। पहिलं तर गाडीत पेट्रोल नव्हतं, मग माझ्या गाडीतून पेट्रोलचा जुगाड केला। पेट्रोलच्या टाकीमध्ये नळी टाकली आणि नूडल्स आणि सरकन पेट्रोल ओढलं। थोडं समोर आलो आणि आमच्या गाडीने ब्रेक डान्स केला आणि आम्हाला पण नाचवलं। बालाभाऊनं टाचनवाणी गाडी चालवली आणि जाऊन पोहोचवलं आम्हाला डायरेक्ट काचोली गावातच। पाऊस पडल्यामुळे झाडी झुडपं आनंदित होते आणि आम्ही पण पावसाचा आनंद घेत चाललो होतो। समोर गेल्यानंतर आमची गाडी गड्ड्यामध्ये जाऊन फसली। आपला बालाभाऊ पण खतरोखा खिलाडी, गाडीला धक्का न देता गड्ड्याच्या बाहेर गाडी काढली। थोडे समोर गेलो, लेकरवाळी मातेचे मंदिराचं दर्शन घेतलं आणि निघालो। समोर जाताच या सुंदरशा वॉटरफॉलनं स्वागत केलं। आणि डायरेक्ट जाऊन पोचलो हर्षवाडीमध्ये। तिथून जंगलातून ट्रेकिंग करत जाऊन पोचलो हरिहर किल्ल्याच्या पायथ्यापाशी। किल्ल्याच्या पायऱ्या पण मनात धडकी भरली, तरी पण पायरी चढण्याची सुरुवात केली। पावसाचा